Hello students, good morning to all of you. In last video, we just started to learn the next method to balance the redox reaction, and that method was ion electron method. By using oxidation number method, or ion electron method, which is also called as half reaction method, we can balance any redox reaction. That means to balance the redox reaction, two methods used are oxidation number method and ion electron method. So yesterday we completed oxidation number method and we just started to learn this second method, ion electron method. It is also called as half reaction method. So in this method, two half reactions or equations are balanced separately. In this method, two half reactions or equations are balanced separately and then added these two half reactions to give balanced equation. So two half reactions or equations, they are balanced separately and then these two half reactions, they are added to give the balanced equation. म्हणजे ही जी दुसरी मेथड आहे रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्याची, ही जी दुसरी मेथड आहे, ह्या दुसऱ्या मेथडमध्ये काय केलं जातं तर दोन हाफ रिॲक्शन्स किंवा दोन हाफ इक्वेशनला सुरुवातीला बॅलन्स केलं जातं सेपरेटली आणि नंतर त्या दोन हाफ रिॲक्शनला ॲड केलं जातं आणि अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन ह्या मेथडद्वारे मिळवता येतं. So different steps involved in this ion electron method are as follows. Let's study the first step. So first of all, write unbalanced equation for the redox reaction. ज्या रिॲक्शनचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे किंवा ज्या रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग करायचं आहे, अशी जी अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे ते सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे किंवा रिप्रेझेंट करायचं आहे. देन असाइन ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ॲटम्स इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. त्यानंतर ते जे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे तर त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या सर्व ॲटमचा काय फाइंड आउट करायचा किंवा काय असाइन करायचा आहे, ऑक्सिडेशन नंबर. सो असाइन ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ॲटम्स इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला असाइन करायचा आहे किंवा फाइंड आउट करायचा आहे. देन डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन्स. मग नंतर जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन हाफ रिॲक्शन किंवा इक्वेशनमध्ये स्प्लिट करायचं आहे किंवा डिवाइड करायचं आहे. सो वन हाफ इक्वेशन इन्व्हॉल्व्स increase in oxidation number and other involves decrease in oxidation number. तर जे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनला डिवाइड केलं किंवा स्प्लिट केलं दोन इक्वेशनमध्ये तर त्या दोन इक्वेशन पैकी वन हाफ रिॲक्शन जे असते त्या वन हाफ रिॲक्शनमध्ये काय पाहायला मिळतं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि दुसरी जी हाफ रिॲक्शन असते त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर अशा प्रकारे आपली ही स्टेप फर्स्ट आहे. तर स्टेप फर्स्टमध्ये आपण काय काय केलं, ज्या रिॲक्शनचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे अशी रेडॉक्स रिॲक्शन पहिल्यांदा रिप्रेझेंट करायची. त्यानंतर त्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये जे काही ॲटम्स आहेत रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये त्या सर्व रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमधल्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा. त्यानंतर
ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन हाफ रिॲक्शन किंवा इक्वेशनमध्ये डिवाइड करायचं. सो डिवाइड द इक्वेशन. जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन हाफ इक्वेशनमध्ये डिवाइड करायचं किंवा स्प्लिट करायचं. सो वन हाफ इक्वेशन, एका हाफ इक्वेशनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि दुसरं हाफ इक्वेशन त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर कालच्या लेक्चरला आपण ह्या फर्स्ट स्टेपपर्यंत आपण थोडंसं स्टडी केलं होतं. सो लेट स्टडी नाउ सेकंड स्टेप. So balance the atoms except H and O. Except H and O. That is hydrogen and oxygen. So balance the atoms except hydrogen and oxygen in each half equation. In each half equation. जे हाफ इक्वेशन्स आहेत तर त्या हाफ इक्वेशनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहेत त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून जे ॲटम्स आहेत त्या ॲटमला बॅलन्स करायचं. सो बॅलन्स द ॲटम एक्सेप्ट, कुणाला सोडून, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून बाकीचे जे ॲटम्स आहेत त्या बाकीच्या ॲटमला बॅलन्स करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये. आता हे करत असताना कसं बॅलन्सिंग करायचं आहे, बाय मल्टिप्लाइंग ॲप्रोप्रिएट मॉलिक्यूल बाय सुटेबल नंबर्स. तर ॲप्रोप्रिएट मॉलिक्यूलला सुटेबल नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय करून आपल्याला बॅलन्सिंग करता येते. सो धिस मेथड किंवा ह्या मेथडमध्ये आपल्याला बॅलन्सिंग करत असताना काय करायचं आहे, बाय मल्टिप्लाइंग ॲप्रोप्रिएट मॉलिक्यूल बाय सुटेबल नंबर. देन बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम ऑन बोथ साइड. सो बॅलन्स ऑक्सिजन. सो बॅलन्स ऑक्सिजन ऑन बोथ साइड्स. ऑन बोथ साइड्स म्हणजे रिॲक्टंट साईडला आणि प्रॉडक्ट साईडला, बोथ साइड त्याचा अर्थ असा आहे. सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम ऑन बोथ साइड्स बाय ॲडिंग H2O मॉलिक्यूल. by adding H2O molecule or molecules. By adding H2O molecule to the side, deficient in oxygen. To the side deficient in oxygen. तर आपल्याला सुरुवातीला सेकंड स्टेपमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांना सोडून बाकीच्या ॲटमला बॅलन्स करून घ्यायचं बाय मल्टिप्लाइंग ॲप्रोप्रिएट मॉलिक्यूल बाय सुटेबल नंबर. त्याच्यानंतर आपल्याला ऑक्सिजनचं बॅलन्सिंग करायचं आहे. आता ऑक्सिजनचं बॅलन्सिंग कसं करायचं आहे, सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम ऑन बोथ साइड्स. म्हणजे रिॲक्टंट साईड असेल किंवा प्रॉडक्ट साईड असेल त्या बाजूचे जे ऑक्सिजन आहेत त्यांना बॅलन्स करायचं. कसं बॅलन्स करायचं, बाय ॲडिंग H2O मॉलिक्युल्स टू द साइड डेफिशियंट इन ऑक्सिजन. म्हणजे ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे त्या बाजूला तेवढ्या नंबरनं काय ॲड करायचे आहेत आपल्याला, H2O मॉलिक्युल्स ॲड करायचे. सो दिस इज द सेकंड स्टेप. देन स्टेप थर्ड. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. कुणाचं बॅलन्सिंग करायचं आहे, हायड्रोजनचं. सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम्स बाय ॲडिंग, बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ ions, H+ ions to the side with
less or deficient with less hydrogen atom. So balance hydrogen atoms by adding H plus ions to the side with less or deficient hydrogen atom. म्हणजे याचा अर्थ काय बा, तर ज्या बाजूला रिॲक्टंट साइड असेल किंवा प्रॉडक्ट साइड असेल, तर ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे, लेस आहे, तर त्या बाजूला तेवढ्या संख्येने आपल्याला काय ऍड करायचे आहेत, H प्लस आयॉन्स ऍड करायचे आहेत. तर अशा प्रकारची ही थर्ड स्टेप आहे. बॅलन्स हायड्रोजन ॲटम ऑन बोथ साइड्स बाय ॲडिंग H प्लस आयॉन्स टू द साइड विथ लेस हायड्रोजन ॲटम. ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या बाजूला तेवढ्या संख्येनं काय ऍड करायचे आहेत, H प्लस आयॉन्स ऍड करायचे आहेत. त्यानंतर आपण स्टेप 4 स्टडी करूया. सो बॅलन्स द चार्जेस. आता रिॲक्शन मध्ये जर चार्जेस असतील, ॲटमवरती किंवा मॉलिक्युलवरती चार्जेस असतील, तर त्याला बॅलन्सिंग कसं करायचं हे आपल्याला ह्या स्टेपमध्ये स्टडी करायचं आहे. सो बॅलन्स द चार्जेस by adding appropriate number of appropriate number of so balance the charges by adding appropriate number of electrons to the right side of oxidation half reaction. To the oxidation half reaction and to the left of reduction half equation. तर चार्जेस जे आहेत ते चार्जेस बॅलन्स कशी करायचे ह्या स्टेपमध्ये आपण स्टडी करतोय. सो बॅलन्स द चार्जेस बाय ॲडिंग ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर चार्जेस बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे. तर कशा पद्धतीनं, टू द राईट साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मधले चार्ज बॅलन्स करायचे असेल तर इलेक्ट्रॉनची ॲडिशन राईट साइडला करायची. अँड टू द लेफ्ट ऑफ रिडक्शन हाफ रिॲक्शन. आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन असेल तर लेफ्ट साइडला ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे. म्हणजे रिॲक्शन जर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द राईट साइड ॲड करा. आणि रिॲक्शन जर रिडक्शन हाफ रिॲक्शन असेल तर इलेक्ट्रॉनची ॲडिशन लेफ्ट साइडला करायची. तर अशा प्रकारे हा रूल 4 आपण इथे स्टडी केला. त्यानंतर नेक्स्ट रूल स्टडी करूया स्टेप 5 मधला. सो मल्टिप्लाय हाफ इक्वेशन. हाफ इक्वेशन म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन. सो मल्टिप्लाय हाफ रिॲक्शन और हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर. So multiply half equation by suitable factor to equalize.
to equalize the number of electrons, to equalize the number of electrons in two half equations, So add two half equation. Add two half equations and cancel the number of electrons on both sides of equation. But step कशी आहे? So multiply half equation by suitable factor. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शनला आहे, तर त्या इक्वेशनला सुटेबल फॅक्टरनं काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. कशासाठी? टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू हाफ इक्वेशन ऑर रिॲक्शन. तर ज्या दोन हाफ रिॲक्शन्स आहेत त्या दोन हाफ रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी करण्यासाठी आपल्याला हाफ रिॲक्शनला सुटेबल इंटिजर किंवा सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं आहे. पण मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर. हाफ इक्वेशनला सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. का मल्टिप्लाय करायचं? टू इक्वलाइज, सारखे करायचे. काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू हाफ इक्वेशन. दोन्ही हाफ इक्वेशन मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सारखे करायचे आहेत. त्यामुळं मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर. मग हे केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे? ऍड टू हाफ इक्वेशन्स. नंतर दोन हाफ इक्वेशन ऍड करायचे आणि नंतर कॅन्सल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. मग हाफ इक्वेशन्स एकमेकांमध्ये ऍड केल्यानंतर नंतर दोन्ही बाजूचे जे सारखे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉनला काय करायचं आहे? कॅन्सल. सो कॅन्सल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. तर अशा प्रकारे इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. तर इथं ॲट दिस स्टेज इथपर्यंत आल्यानंतर काय झालं बा? सो ॲट दिस स्टेज रिॲक्शन इज बॅलन्स्ड. ॲट दिस स्टेज द रिॲक्शन इज बॅलन्स्ड. तर एवढे स्टेप जर फॉलो केले तर रिॲक्शन बॅलन्स झालेले आहे. इफ दॅट रिॲक्शन इज टेकिंग प्लेस इन द ॲसिडिक मीडियम. सो ॲट दिस स्टेज रिॲक्शन इज बॅलन्स्ड. if reaction is taking place in acidic medium. Reaction is taking place in acidic medium. तर अशा प्रकारे रिॲक्शन जर ॲसिडिक मीडियममध्ये जर असेल तर ह्या सर्व स्टेप फर्स्ट पासून स्टेप 5th पर्यंत आपण फॉलो केल्या तर रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करता येते. म्हणजे रिॲक्शन ॲसिडिक मीडियम असेल तर ॲसिडिक मीडियममध्ये जर असेल तर स्टेप 1st टू स्टेप 5th पर्यंत आपल्याला प्रोसिजर कॅरी आउट करायचे. आता स्टेप्स
सिक्स्थ आपण बघूया. सो इफ रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम. आता जर समजा रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन जर समजा बेसिक मीडियम मध्ये होत असेल. सो इफ रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, बेसिक मीडियम मध्ये रिॲक्शन होत असेल तर काय करायचं आहे, देन ऍड OH मायनस आयॉन्स इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयॉन्स ऑन बोथ साइड्स. सो देन add hydroxyl ions, that is OH minus ions. Add OH minus ions equal to number of H plus ions, number of H plus ions on both sides, but if reaction occurs in basic medium, रिॲक्शन जर बेसिक मीडियम मध्ये व्हायला लागली असेल तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला, ऍड OH मायनस आयॉन इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयॉन्स ऑन बोथ साइड्स. तर जेवढ्या संख्येनं H प्लस आयॉन्स आहेत तेवढ्या संख्येनं आपल्याला OH मायनस आयॉन्स हे ऍड करायचे लेफ्ट साइडला त्याचबरोबर राईट साइडला. म्हणजे राईट आणि लेफ्ट साइडला H प्लस आयॉनची जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येनं आपल्याला त्या बाजूला आपल्याला काय ऍड करायचं आहे, हायड्रॉक्सिल आयॉन किंवा OH मायनस आयॉन आपल्याला ऍड करायचे. So the H plus and OH minus ion appearing on same side of equation are combined to give H2O molecule. तर रिॲक्शन मध्ये आता H plus आणि OH minus ion सेम साइडला असतील तर त्यांचं कॉम्बिनेशन करायचं आणि काय करायचं, H2O मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं. सो the H plus and OH minus. So H plus and OH minus ions appearing, H plus and OH minus ions appearing on same side of equation, on same side of equation, on same side of equation are combined to give H2O molecules, are combined to give H2O molecules, are combined to give H2O molecules. So cancel any number of molecule. Cancel any number of. Cancel any number of molecules. Cancel any number of molecules which appears on both sides of equation, which appears on both sides of equation. बाय स्टेप परत एकदा आपण सुरुवातीपासून आपण स्टडी करूया. तर स्टेप 6 जी आहे त्या स्टेप 6 मध्ये आपण काय करतोय, रिॲक्शन जर बेसिक मीडियम मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला OH मायनस आयॉन्स दोन्ही बाजूला ऍड करायचे इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयॉन्स. म्हणजे रिॲक्शन मध्ये H प्लस आयॉनची संख्या जेवढी आहे दोन्ही बाजूला तेवढ्याच संख्येनं काय ऍड करायचे आहेत, OH मायनस आयॉन्स ऍड करायचे.
So the H plus and OH minus ion appearing on same side of equation are combined to give H2O molecule. आता रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला H प्लस आणि OH मायनस आयॉन जर असतील तर त्यांना कंबाईन करायचं आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे H2O मॉलिक्यूल. आता फॉर एक्झाम्पल रिॲक्शन बॅलन्स करत असताना प्रॉडक्ट साईडला 3H प्लस प्लस 3OH मायनस आयॉन अशा प्रकारचं इक्वेशन असेल तर 3H प्लस आणि 3OH मायनस आयॉन यांना जर कंबाईन केलं तर थ्राईस ऑफ H2O आपल्याला लिहिता येईल. तर त्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला H2O मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे H प्लस आणि OH मायनसच्या संख्येवरून तेवढ्यानं आपल्याला काय ॲड करायचे आहेत H2O मॉलिक्युल्स ॲड करायचे. सो कॅन्सल एनी नंबर ऑफ मॉलिक्यूल विच अपेअर्स ऑन द बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. आता ह्या स्टेप्स फॉलो करत इथपर्यंत आल्यानंतर समजा दोन्ही बाजूला जर काही मॉलिक्युल्स हे सारखेच असतील तर ते आपल्याला कॅन्सल करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेफ्ट साईडला 2 H2O मॉलिक्यूल असतील, राईट साईडला 2 H2O मॉलिक्युल्स असतील तर त्या दोन्ही H2O मॉलिक्युल्सला काय करायचं आहे कॅन्सल करायचे. किंवा लेफ्ट साईडला 3 H2O मॉलिक्युल्स आहेत आणि राईट साईडला 2 H2O मॉलिक्युल्स आहेत तर राईट साईडचे 2 H2O मॉलिक्युल्स कॅन्सल करायचे आणि लेफ्ट साईडला 3 पैकी फक्त एकच H2O मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही स्टेप 6 इथं स्टडी केली. त्यानंतर स्टेप 7 जी आहे लास्ट स्टेप आहे. सो चेक दॅट द इक्वेशन इज बॅलन्स्ड. चेक दॅट द इक्वेशन इज बॅलन्स्ड. तर एवढ्या स्टेप फॉलो केल्यानंतर मग लास्टला आपल्याला आणखी एकदा इक्वेशन बॅलन्स झाले की नाही ते चेक करायचं आहे. सो चेक दॅट इक्वेशन इज बॅलन्स विथ रिस्पेक्ट टू number of atoms, with respect to number of atoms. म्हणजे ॲटमचा नंबर पहा, ॲटमचा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट, number of atoms of each element and charges. तर शेवटी ह्या स्टेपमध्ये आपल्याला इक्वेशन बॅलन्स झाले की नाही ते चेक करायचं आहे. मग चेक करत असताना एलिमेंटचे जे काय नंबर्स आहेत त्या प्रत्येक ॲटमचा, एलिमेंटचे जे काय ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटमचा नंबर आपल्याला बॅलन्स झाला की नाही ते चेक करायचं आहे. आणि त्याचबरोबर चार्जेस देखील बॅलन्स झालेत की नाही ते पाहायचं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या स्टेप्स आपण एका पाठोपाठ फॉलो केल्या तर आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन जी आहे ती रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करता येईल. तर रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन ॲसिडिक मिडियममध्ये असेल तर फक्त स्टेप 5 पर्यंत आपल्याला स्टेप्स फॉलो करायच्या. आणि रिॲक्शन जर बेसिक मिडियममध्ये असेल तर त्याच्या पुढे आणखीन ही 6वी जी स्टेप आहे ती स्टेप एक फॉलो करायची. आणि 7व्या स्टेपमध्ये परत रिॲक्शन एक्झॅक्ट बॅलन्स झाले की नाही ते चेक करायचं विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचे नंबर्स वगैरे पहा, तसेच चार्जेस पहा आणि मग आपल्याला रिॲक्शन बॅलन्स झाले की नाही ते आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन जी आहे ती रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करता येते. आता ह्या आयॉन इलेक्ट्रॉन मेथडचा आपण स्टडी केला. आता आयॉन इलेक्ट्रॉन मेथड आपण अभ्यासली. तर
त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, हाफ रिॲक्शन मेथड म्हणलेलं आहे. सर्व स्टेप्स आपण स्टडी केल्यानंतर आता ह्याच्यावरचा प्रॉब्लेम आपण स्टडी करूया. सो लेट्स स्टडी द प्रॉब्लेम विच इज बेस्ड ऑन आयॉन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिॲक्शन मेथड. तर एक आपण प्रॉब्लेम आता आपण स्टडी करणार आहोत. आता प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम कशा प्रकारचा बा, तर एक्झामिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. बॅलन्स द फॉलोइंग अनबॅलन्स्ड इक्वेशन बाय आयॉन इलेक्ट्रॉन मेथड. म्हणजे खाली दिलेलं जे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनला बॅलन्स करा. कुठल्या मेथडनं? आयॉन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथडनं बॅलन्स करा. तर आपल्याला आत्ताच आपण सर्व स्टेप्स स्टडी केल्या, त्या सर्व स्टेप्सचा वापर करून आता आपण खाली दिलेली जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण बॅलन्स करूया. सो द रिॲक्शन इज H2O2. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. सो H2O2 प्लस ClO4 मायनस गिव्स ClO2 मायनस प्लस O2. तर अशा प्रकारे हे दोन रिॲक्टंट आहेत आणि इकडे हे दोन प्रॉडक्ट्स आहेत. तर ह्या रिॲक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे बाय युजिंग द आयॉन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिॲक्शन मेथड. सो लेट्स स्टडी सोल्युशन. So in the solution, let's study the first step. So in the first step, we have to write unbalanced equation for the redox reaction, and we have to assign oxidation number to all the atoms in the reactants and products. तर आपण पाठीमाग आत्ताच स्टेप स्टडी केल्या होत्या. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, तर जे अनबॅलन्स्ड इक्वेशन दिलेलं आहे ते अनबॅलन्स्ड इक्वेशन पहिल्यांदा आपण रिप्रेझेंट करणार. ज्या इक्वेशनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे ते अनबॅलन्स्ड इक्वेशन सुरुवातीला रिप्रेझेंट करा. रिप्रेझेंट केल्यानंतर ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे. कुणाचे? तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जे काही ॲटम्स आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इथं आपण रिप्रेझेंट करत असताना ए म्हणजे काय? इट स्टँड्स फॉर नॉन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे रिॲक्शनमध्ये ज्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर माहीत आहे त्यांना आपण ए न डेसिग्नेट करणार, आणि ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत नाही तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर त्याला म्हणणार आपण बी फॉर कॅल्क्युलेटेड ऑक्सिडेशन नंबर. देन डिवाइड द इक्वेशन इंटू 2 हाफ इक्वेशन. ज्या इक्वेशनचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे त्या इक्वेशनला स्प्लिट करायचं 2 हाफ इक्वेशनमध्ये. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. तर आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन बॅलन्स करायची ती मी सुरुवातीला इथं लिहून घेणार. सो H2O2 प्लस ClO4 मायनस गिव्स ClO2 मायनस प्लस O2. तर अशा प्रकारे सुरुवातीला राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर रेडॉक्स रिॲक्शन, म्हणजे अनबॅलन्स्ड इक्वेशन सुरुवातीला आपण लिहून काढलं. आता नंतर काय करायचं आहे, तर ऑक्सिडेशन नंबर, प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा. मग आता ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर माहिती आहे त्यांना ए म्हणणार, ज्यांचा माहीत नाही किंवा ज्यांचा कॅल्क्युलेटेड करणार आहे त्याला बी म्हणणार. मग आता H2O2 मध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला रूलनुसार माहित आहे तो आहे +1. 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 इंटू +1. त्यानंतर दुसऱ्या स्पेसिसमध्ये ClO4 मध्ये ह्या ओचा ऑक्सिडेशन नंबर माहित आहे तो किती आहे? -2. रूलमध्ये आपण स्टडी केलाय. 4 ऑक्सिजन आहेत त्यामुळे 4 इंटू -2. त्याच्यानंतर प्रॉडक्टमध्ये ClO2 मायनस मध्ये हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर पण माहित आहे. सो 2 इंटू -2. रूलनुसार ऑक्सिडेशन नंबर -2 आहे आणि 2 ऑक्सिजन आहेत त्यामुळे 2 इंटू. त्यानंतर हा O2 हा फ्री स्टेटमध्ये आहे, फ्री स्टेटमध्ये किंवा कंबाईंड स्टेटमध्ये असल्यामुळं त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे? 0.
तो कुणालाही कंबाईन झालेलं नाही. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट इथं किती आहे, O2 मधल्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही 0 आहे. तर अशा प्रकारे आपण काय रिप्रेझेंट केले, सुरुवातीला ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित आहे ते आपण लिहिले. त्याच्यानंतर ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर माहित नाही तो ऑक्सिडेशन नंबर आपण काढूया. आता काढत असताना आपण पाठीमागं प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले होते. तर इथे H2 याचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 आहे. 2 × +1 म्हणजे 2 आलं. आता H2O2 न्यूट्रल मॉलिक्युल आहे, म्हणजे H आणि ऑक्सिजन यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 असणार आहे. मग 0 यायचं झालं तर हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर इथे किती येईल, ऑक्सिडेशन नंबर किती येईल, -1. सो 2 × -1 म्हणजे इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर H2O2 मध्ये किती आला, -1. त्यानंतर ClO4 मध्ये अशाच पद्धतीनं आता Clचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला तर तो Clचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला +7 असलेला पाहायला मिळेल. आपण बरेचसे प्रॉब्लेम्स पाठीमागे सॉल्व्ह केलेत. तर इथे ह्या ClO4- मध्ये Clचा ऑक्सिडेशन नंबर आहे +7. ClO2- मध्ये Clचा ऑक्सिडेशन नंबर आहे +3. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट केले. आता इथं ClO4 मध्ये जो Cl आहे त्या Clचा ऑक्सिडेशन नंबर +7 आहे आणि इथं ClO2- मध्ये Clचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3. म्हणजे ClO4- मध्ये ऑक्सिडेशन नंबर +7 होता आणि ClO2 मध्ये क्लोरीन Clचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3. म्हणजे इथं काय झाला, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 7 हा ऑक्सिडेशन नंबर होता. नंतर ऑक्सिडेशन नंबर 3 झाला, म्हणजे कितीनं कमी झाला, 4. म्हणजे मग च्या Clनं किती इलेक्ट्रॉन गेन केलेले असले पाहिजेत, 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे रिॲक्शन होत असताना ह्या Clचा ऑक्सिडेशन नंबर +7 वरून +3 येतो. म्हणजेच ह्या Clनं किती इलेक्ट्रॉनचा गेन केला, 4 इलेक्ट्रॉनचा गेन केला. हे आपण इथं एक्सप्लेन करू शकतो. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन 2 हाफ रिॲक्शनमध्ये आपण स्प्लिट करूया. तर इथं H2O2 जो आहे तो H2O2, त्यानंतर O2 आणि त्यानंतर ClO4- आणि ClO2- अशा 2 रिॲक्शन ह्या स्प्लिट करूया. आता इथं H2O2 मध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती होता, -1. H2O2 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, -1. आणि O2 मध्ये मात्र जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 0. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो -1 होता, 0 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. म्हणजे ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर दुसरी रिॲक्शन ClO4- आणि इथं ClO2-. इथं Clचा ऑक्सिडेशन नंबर काय होता, +7. प्रॉडक्टमधल्या Clचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला, +3. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच कुठली रिॲक्शन आहे, रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन रिॲक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कुठली आहे, रिडक्शन रिॲक्शन. तर अशा प्रकारे हे जे इक्वेशन होतं त्या इक्वेशनला आपण काय केलेलं आहे, 2 हाफ इक्वेशनमध्ये आपण त्याला स्प्लिट केलं किंवा डिवाइड केलं. आता नेक्स्ट थर्ड स्टेप आपण स्टडी करूया. तर आता थर्ड स्टेपमध्ये बॅलन्स द हाफ इक्वेशन फॉर ऑक्सिजन ॲटम. तर जे 2 हाफ इक्वेशन आहेत त्या हाफ इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन ॲटम जे आहेत त्या ऑक्सिजन ॲटममध्ये बॅलन्स करायचे. आता ऑक्सिजन ॲटमचं बॅलन्सिंग करत असताना आपल्याला ज्या बाजूला ऑक्सिजन ॲटम कमी आहेत त्या बाजूला काय ॲड करायचं आहे, H2O.
सो बॅलन्स हाफ इक्वेशन फॉर ऑक्सिजन ॲटम, म्हणजे हाफ इक्वेशन मध्ये जे ऑक्सिजन ॲटम आहे त्या ऑक्सिजन ॲटमला बॅलन्स करायचं. कसं बॅलन्स करायचं? बाय ॲडिंग H2O टू द साइड विथ लेस ऑक्सिजन ॲटम. म्हणजे ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे तिकडे H2O मॉलिक्युल ऍड करायचं, तेवढ्याच संख्येने. हेन्स ऍड 2H2O टू द राईट साइड ऑफ रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता रिडक्शन हाफ रिॲक्शन आपण बघूया. तर रिडक्शन हाफ रिॲक्शन मध्ये लेफ्ट साइडला 4 ऑक्सिजन आहेत, राईट साइडला 2 ऑक्सिजन आहेत. म्हणजे मग इथं ऑक्सिजन संख्या ज्या बाजूला कमी आहे तिकडं आपल्याला काय ऍड करायचे आहेत? H2O मॉलिक्युल ऍड करायचे आहेत. म्हणजे रिडक्शन रिॲक्शन मध्ये जी राईट साइड आहे, ही राईट साइड, त्या राईट साइडला काय करायचे आहेत? आपल्याला 2 H2O मॉलिक्युल ऍड करायचे. ह्या बाजूला 2 H2O मॉलिक्युल ऍड करायचे. का? तर इथं ऑक्सिजनची संख्या 4, इथं ऑक्सिजनची संख्या 2 आहे. इकडं कमी आहे म्हणून इकडं 2 H2O ऍड करायचे. त्यानंतर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन कडे बघूया. आता रिडक्शन रिॲक्शन मध्ये बघितलं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. तर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये इथं 2 ऑक्सिजन आहेत, लेफ्ट साइडला किंवा रिॲक्टंट साइडला 2 ऑक्सिजन, प्रॉडक्ट साइडला पण 2 ऑक्सिजन. म्हणजे इथं H2O ऍड करायची काही आवश्यकता नाही. म्हणून इथं आपण म्हणलेलं आहे अँड नन टू ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये कसल्याही प्रकारचा H2O मॉलिक्युल ऍड करायचा नाही. मग आता आपण ऍडिशन करून रिॲक्शन लिहूया. H2O to aqueous, H2O2 in the aqueous state gives O2 in the gaseous state, O2 in the gaseous state. इथे H2O मॉलिक्युल ऍड करायचं नाही कारण दोन्ही बाजूला ऑक्सिजनची संख्या सारखी आहे. आता रिडक्शन रिॲक्शन मध्ये ClO4 मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये आणि ClO2 मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये. परंतु इथं मात्र ऑक्सिजन 4 होते, इकडे ऑक्सिजन 2 आहेत. म्हणजे ह्या बाजूला किती H2O ऍड करायचे? 2. म्हणून आपण पुढे लिहूया प्लस ट्वाइस ऑफ H2. त्यानंतर नेक्स्ट स्टेप थर्ड. बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ आयॉन टू द साइड विथ लेस हायड्रोजन. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हायड्रोजनचं बॅलन्सिंग करायचं आहे. मग हायड्रोजनचं बॅलन्सिंग करत असताना हायड्रोजन ॲटम ज्या बाजूला कमी आहेत त्या बाजूला काय ऍड करायचे आहेत? H+ आयॉन ऍड करायचे. मग त्यामुळे आता आपल्याला ह्या रिॲक्शन मध्ये काय पाहायला मिळेल बघा. सो हेन्स ऍड 2H+ आयॉन टू द राईट साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आता ही ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे. आता ह्या ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये इकडे H2 आहे, इकडे मात्र H2 नाही आहे. म्हणजे मग ह्या O2 साइडला आपल्याला काय ऍड करावं लागतील? 2 H+ आयॉन ह्या O2 साइडला ऍड करावं लागतील. त्यानंतर रिडक्शन रिॲक्शन वरची बघितली तर ह्या रिडक्शन रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट साइडला 2x2 म्हणजे 4 हायड्रोजन्स आहेत. मग रिॲक्टंट साइडला आपल्याला 4 H+ आयॉन ऍड करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने इथं रिॲक्शन आता रिप्रेझेंट केली आहे बघा. तर परत एकदा मी ही स्टेप थर्ड सांगतो. तर हायड्रोजनचं बॅलन्सिंग करत असताना हायड्रोजनचं बॅलन्सिंग कशा करायचं आहे? H+ न करायचं आहे. ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे तिकडे काय ऍड करायचा? H+. मग आता ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट साइडला 2 H होते, प्रॉडक्ट साइडला 1 पण H नाही. म्हणजे ह्या बाजूला 2H+ ऍड करायचे. त्यानंतर रिडक्शन रिॲक्शन मध्ये काय? तर इथं रिॲक्टंट साइडला H नाही परंतु प्रॉडक्ट साइडला मात्र 2x2 4 हायड्रोजन्स आहेत. 4 हायड्रोजन असल्यामुळं ह्या रिॲक्टंट साइडला 4 H+ ऍड करावं लागते. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन मिळेल H2O2 इन द ॲक्वियस स्टेट गिव्स O2 इन द गॅसेस स्टेट, O2 इन द गॅसेस स्टेट. आणि इथं आता आपल्याला 2 H+ ऍड करावं लागते. त्यानंतर पुढचा रिडक्शन रिॲक्शन मध्ये ह्या बाजूला 4 हायड्रोजन आहेत. आता ह्या बाजूला 4 H+ आयन ऍड करूया. म्हणजे ClO4 मायनस ॲक्वियस स्टेट मध्ये प्लस 4 H+.
in the aqueous state gives ClO2 plus twice of H2. तर अशा प्रकारे हायड्रोजन सुद्धा आपण इथं बॅलन्स करून घेतले. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला चार्जेस जे आहेत ते चार्जेसला बॅलन्स करायचे. So add 2 electrons to the right side of oxidation half equation and 4 electrons to the left side of reduction half reaction to balance the charges. आता चार्जेस बॅलन्स करायचे. तिथं चार्जेस जे आहेत ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये 2H प्लस आयॉन्स आहेत. मग 2H प्लस आयॉन्स आहेत तर इथं 2 इलेक्ट्रॉन इथं ऍड करायचे. चार्ज बॅलन्स करतात 2H प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन वरती मायनस चार्ज. त्यानंतर 4 इलेक्ट्रॉन्स टू द लेफ्ट साइड ऑफ रिडक्शन हाफ रिएक्शन. आता इथं रिडक्शन हाफ रिएक्शन जी आहे ती रिडक्शन हाफ रिएक्शन इथं अशा प्रकारची होती. तर इथं आपल्याला काय करावं लागेल तर इथले चार्जेस जे आहेत ते चार्जेस बॅलन्स करण्यासाठी इथं आपल्याला, कारण इथं काय आहे 4H प्लस आहे, त्यानंतर इथे एक मायनस चार्ज आहे, इथं फक्त हा एकच मायनस चार्ज होता. म्हणजे इथं आपल्याला 4 इलेक्ट्रॉन ह्या रिॲक्टंट साईडला ऍड केले पाहिजे. म्हणजे रिॲक्शन, आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला कन्व्हर्जन कसं केलं, ClO4 मायनस ॲक्वेस स्टेटमध्ये, 4H प्लस ॲक्वेस स्टेटमध्ये, आणि आता इथं प्लस 4 इलेक्ट्रॉन आपण लिहिले आणि मग नंतर इट गिव्स ClO2 मायनस आणि ट्वाइस ऑफ H2 लिहिलं. तर अशा पद्धतीनं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ह्या स्टेपपर्यंत आपण बॅलन्स केली. आता नेक्स्ट स्टेप आहे स्टेप 5. सो मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन बाय 2 to equalize number of electrons and then add 2 half equations. आता आपल्याला पुढची जी स्टेप आहे ह्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इक्वलाइज करायचं आहे. कुणाचं इक्वलाइज करायचं आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन बाय 2 टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देन ऍड 2 हाफ इक्वेशन्स. आता पाठीमागे आपल्याला जी हाफ रिॲक्शन मिळाली होती, जो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होती, त्या ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनमध्ये इथं काय होतं तर ह्या प्रॉडक्ट साईडला 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथं इलेक्ट्रॉन इक्वलाइज करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला इक्वलाइज करायचं आहे. तर इक्वलाइज करत असताना मग इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय होईल, ट्वाइस ऑफ H2O2 गिव्स ट्वाइस ऑफ O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन्स आणि रिडक्शनमध्ये ClO4 मायनस प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन्स गिव्स ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2. रिडक्शनमध्ये मात्र काही चेंज करायचा नाही. इथं फक्त पहिली जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये फक्त आपण चेंज केला. तर पहिल्या रिॲक्शनमध्ये मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन बाय 2. तर ही जी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होती त्या ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं. 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे इथं ट्वाइस ऑफ H2O2 आलं, परत ट्वाइस ऑफ O2 आलं, 4H प्लस आलं आणि 4 इलेक्ट्रॉन्स आले. तर अशा प्रकारे आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत ह्या 2 इक्वेशनला आपल्याला आता ऍड करायचं आहे. तर हे जे 2 इक्वेशन्स आहेत हे 2 इक्वेशन आपल्याला ऍड करायचे आहेत. सो ट्वाइस ऑफ H2O2 गिव्स ट्वाइस ऑफ O2, ट्वाइस ऑफ H2O2 गिव्स ट्वाइस ऑफ O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन ClO4 मायनस प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन गिव्स ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2. ह्या 2 रिॲक्शन आता आपण ऍड करणार आहोत. आता रिॲक्टंट साईडला ट्वाइस ऑफ H2O2, परत रिडक्शन रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये
रिॲक्टंट साईडला टॉईस ऑफ H2O2. आता रिडक्शन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साईडला काय काय ClO4 मायनस, हा ClO4 मायनस, त्यानंतर 4H प्लस, त्यानंतर 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोन्ही रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साईड जी आहे ती रिॲक्टंट साईड आपण सुरुवातीला लिहिली. आता प्रॉडक्ट साईड लिहूया. गिव्स, आता प्रॉडक्ट साईडला टॉईस ऑफ O2 प्लस, आता टॉईस ऑफ O2 प्लस प्रॉडक्टला आणखीन काय आहे ClO2 मायनस, त्यानंतर 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन आणि टॉईस ऑफ H2. म्हणजे ह्या दोन रिॲक्शन बॅलन्स करत असताना रिॲक्टंट साईड दोन्ही इक्वेशन मधली पहिल्यांदा आपण रिॲक्टंट साईड लिहिली आणि नंतर प्रॉडक्ट साईड लिहिली. तर अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन परत एकदा आपण इथं खाली रिप्रेझेंट करूया. सो टॉईस ऑफ H2O2 प्लस ClO4 मायनस गिव्स, आता इथं वरच्या रिॲक्शनमध्ये 4H प्लस रिॲक्टंट साईडला होते, प्रॉडक्ट साईडला 4H प्लस म्हणजे ते कॅन्सल करता येईल आपल्याला. त्यानंतर इथं रिॲक्टंट साईडला 4 इलेक्ट्रॉन होते, प्रॉडक्ट साईडला पण 4 इलेक्ट्रॉन होते, म्हणजे ते आपल्याला कॅन्सल करता येईल. म्हणजे आता रिॲक्शन कशी झाली, टॉईस ऑफ H2O2 प्लस ClO4 मायनस, आता इथं 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले म्हणजे डायरेक्ट तयार व्हायला गिव्स टॉईस ऑफ O2 प्लस ClO2, टॉईस ऑफ O2 प्लस ClO2, 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन ते कॅन्सल झाले आणि पुढे काय आहे प्लस टॉईस ऑफ H2. तर अशा प्रकारे आपण आता रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन किंवा इक्वेशन कम्प्लीट बॅलन्स केलेलं आहे. सो धिस इक्वेशन इज बॅलन्स इन टर्म्स ऑफ ॲटम्स अँड चार्जेस. इथं ॲटम आणि चार्जेसच्या बाबतीत ही रिॲक्शन कम्प्लीट बॅलन्स झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन पुस्तकामध्ये आपल्याला रिॲक्शन दिली होती, तर ती रिॲक्शन कम्प्लीट इथं मी एक्सप्लेन करून दाखवलेली आहे. तर याच्यानंतर प्रॅक्टिस तुम्हाला घरी करणं आवश्यक आहे. तर रिॲक्शनच्या प्रॅक्टिस वगैरे घरी करा. तर इथं आज आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.